नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 14 जुलै 2026. आजपासून परत एक अंदाज देणार आहे, कारण की सोलापूर जिल्ह्याचे आमच्या मित्रांचे मेसेज आला की आमच्या सोलापूर जिल्हा लातूर जिल्ह्यात पाऊस नाही, तर काय परिस्थिती राहणार आहे. सर्वप्रथम सोलापूर आणि विशेष म्हणजे आता पंढरीची वारी देखील आहे, तर सोलापूर, पंढरपूर, लातूर, धाराशिव, लातूर, बार्शी, बीड जिल्हा, कडाष्टी, बारामती. तर त्या शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की तुमच्याकडं मग उद्या 15 तारखेपासून 15 जुलैपासून पाऊस सुरू होणार आहे. 16ला आणखीन जास्त वाढणार आहे. मग 17 तारखेला बऱ्याच भागात पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज. सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, इकडं बारामती, सांगोला, पंढरपूर, त्या शेतकऱ्यांना लक्षाचा तुमच्याकडे देखील पाऊस सुरू होणार आहे. काही चिंता करू नका. त्याच्यानंतर राज्यात मात्र उद्यापासून म्हणजे 15 तारखेला राज्यात पुणे जिल्ह्यात देखील पाऊस सुरू होणार आहे. पुण्याकडे पाऊस सुरू होईल, कोकणपट्टीकडे सुरू होईल, घाटमाथ्या पाऊस सुरू होणार आहे, मुंबईकडे देखील सुरुवात होणार आहे, नाशिककडे देखील सुरुवात होईल, उत्तर महाराष्ट्राकडे देखील, नंदुरबार, धुळेकडे देखील सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा. राज्यात सांगायचं झालं तर 15 तारखेला आपण म्हटलं होतं ना पाऊस सुरू होईल, पण 15 तारखेला संपूर्ण राज्यभर नाही होणार, फक्त सुरुवात होणार आहे. 15च्या नंतर 16ला आणखीन ते पाऊस वाढत जाईल, 17ला आणखीन बराच भाग कव्हर होईल, 18च्या नंतर आणखीन, असं करत करत 5 ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस सुरू होणार आहे, राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे आता जसं 8 तारखेला जसं बंद झाला, आता आतापर्यंत 14-15पर्यंत बंद आहे, तसं काय बंद होणार नाही. आता 15ला सुरुवात होणार आहे आणि 5 ऑगस्टपर्यंत हे पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात पडत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, तिकडे देखील काय होणार आहे उद्यापासून म्हणजे 15च्या नंतर म्हणजे 15पासून तिकडे देखील पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर काही जिल्ह्यामध्ये तिकडं विदर्भात मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे, नागपूर, भंडारा, वर्ध्याकडे म्हणून होईल, हे देखील सर्व शेतकरी अंदाज लक्षाचा. सांगायचं झालं तर विदर्भात देखील 15ला पाऊस सुरू होईल, पण ते वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील परभणी जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, संभाजीनगर झालं, जालना जिल्हा, ह्या जिल्ह्यात देखील काय होणार, उद्या 15ला सुरुवात होणार आहे, 16ला आणखीन वाढत जाईल, 17ला असं वाढत पण परभणी मराठवाड्यात देखील चांगला पाऊस वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील उद्यापासून म्हणजे 15पासून पाऊस सुरुवात होईल, तर 15 बऱ्याच भागात पडायला दिसेल, 16ला आणखीन वाढेल, 17ला मात्र बराच बारामती ह्या परिसरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला दिसेल म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा. त्याच्यानंतर इकडं उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, उद्या देखील नंदुरबारकडे सुरुवात होणार आहे म्हणून उद्या तीच देखील शेतकरी नंदुरबार जिल्ह्याचा अंदाज लक्षायचा. धुळे, जळगाव, नाशिक तिकडे देखील उद्याच्याला पाऊस सुरू होईल. सगळीकडे एकदाच पडणार नाही, फक्त उद्याच्याला सुरुवात होणार आहे, दररोज वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज. तसेच मुंबईचे जनते आणि पुण्याकडे पाऊस इतके दिवस झाला, 8 दिवस झालं, मी म्हटलं होतं 8 जुलैपासून बंद होईल, तर आता 15पर्यंत बंद होणार, पण 15 तारखेला तिकडे देखील पुण्याकडे पाऊस सुरू होणार आहे, मुंबईकडे पाऊस सुरू होणार आहे, नाशिककडे पाऊस सुरू होणार आहे, इकडे बारामती त्या साईडमध्ये तिकडे होणार आहे, अहिल्यानगरकडे पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. म्हणजे जे 8 दिवस विश्रांती घेतलेली होती पाऊस 8 जुलैपासून तर 14पर्यंत उद्यापर्यंत आजपर्यंत घेतलेली, ती मात्र उद्या त्याला पाऊस बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आता सारांशमध्ये सांगायचं झालं तर 15 तारखेपासून मध्ये विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे, घाटमाथा सगळीकडे बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे. आणि त्याच्यानंतर हे दररोजचे 15च्या नंतर 16ला आणखीन त्याच्यामध्ये वाढ होईल, 17ला आणखीन जास्त वाढ होईल, 18-19च्या नंतर आणखीन पुन्हा वाढत असा पाऊस 5 ऑगस्टपर्यंत चालणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तसेच सोलापूर जिल्हा, सोलापूर, पंढरपूर, सांगोला त्या शेतकऱ्याचे फोन आलेत की आमच्याकडे अद्यापही पाऊस नाही, तुमच्याकडे उद्यापासून 15ला सुरुवात होणार आहे, पण 16-17ला आणखी जास्त पंढरपूरला पाऊस पडणार आहे म्हणून पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. सांगोल्याच्या घ्यायचा, कुर्डवाडी, बार्शी त्या भागातील धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज घ्यायचा, लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा, कारण की तुमच्याकडे देखील पाऊस सुरू होणार आहे, घाबरून जाऊ नका, तुमच्याकडे देखील येणार आहे. म्हणजे 15ला सुरुवात होईल तर 5 ऑगस्टपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्या पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा.
सोशल मीडियावर काल एक मेसेज बघितला बातमीद्वारे की ते म्हणतात 10 दिवसाचा खंड आहे. तर शेतकऱ्यांना तसं 10 दिवसाचा खंड वगैरे काही नाही. तर तुम्हाला सांगू इच्छितो उद्याच्यालाच बघा, उद्या 15 तारखेला बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर पाऊस सुरू झालेला दिसल. आज देखील पूर्व विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी आज देखील पाऊस सुरुवात होईल. मुंबईकडे देखील, नाशिककडे देखील आज बऱ्याच भागात पाऊस सुरुवात होईल. आजच होईल पण उद्यापासून वाढत जाणार आहे. मग 15च्या नंतर दररोज एक एक दिवस जसं जसं वाढत जाईल तसा पाऊस वाढणार आहे. शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नका, पाऊस येणार आहे म्हणून काही चिंता करण्याची गरज नाही.